हाय, हॅलो, नमस्ते. आज आहे वेट लॉस जर्नीचा 8वा दिवस. चला लागा तयारीला. तर आज मी मिक्स डाळींचा पौष्टिक नाश्ता बनवणार आहे. बघायला भेटेल पुढे. आधी पाण्याचा इंटेक कंप्लीट करून घेते. बुवा, मुलं, हस्बंड कामावर गेलेत सगळेजण याच्या त्याच्या. आता मी निवांत आहे. तर मी 10 वाजता इथे काढा घ्यायला सुरुवात केली. ॲक्च्युली 10ला 10 मिनटं कमी आहे अजून. आणि ह्यानंतर आपल्याला करायचा नाश्त्यामध्ये हिरवी चटणी, पुदिना आणि कोथिंबिरीची आणि त्या डाळीचं धिरडं बनवलं आहे मी. ते बॅटर दळलं आणि त्याचे धिरडे. तर अतिशय पौष्टिक टम्मी फुल करणारा नाश्ता. त्यानंतर दुपारी 1 वाजता जेवायला घेतलं. भाजी, चपाती आणि पापड. सकाळचं धिरडं होतं उरलेलं, ते घेतलं अर्धी चपाती. आणि हे पण मी 32 वेळा चावून खाल्ले. आथांग काय म्हणतोय, व्हॉट हॅपन हिअर? कसं काय झालं बुबू? तू पडला? कसं पडला? ओके, तू कसं पडला? ट्री पडला? बुबू कसं काय झालं? ओके, हा बुबू कसं काय झाला? दीदीला म्हणा असं नाही करू म्हण रे. आता फू करा. तर आथांग आमचा शाळेमध्ये सुद्धा त्याला मॅडमचा कोपरा घालायला लागला आणि अशी चिट लिहून आली होती. आणि रस्त्याने पण पळताना तो पडला, तर गुडघ्याला थोडं खरचटलं. एवढं काही नाही आहे, पण लगेच मुलांना स्टिकर लागतं. तर बघू शकता, त्याला खूप हे वाटते की मला बुबू झालाय. अगदी 1 थेंबभर लागलं असेल. त्यातून थोडंसं ब्लड आलंय, जास्तही नाही आहे, बिलकुल नाही आहे. दिसत पण नव्हतं ते ब्लड. कुठेतरी असं एकदम बारीक बघितल्यावर कुठेतरी बारीक टिपका दिसत होता ब्लडचा. तर ह्याला बँडेज लावून पाहिजे होतं. दीदीने आमच्या बँडेज लावून दिलेलं आहे. स्वरा पण शाळेतून आली, तिलाच घ्यायला गेलो होतो. आणि हा कुठे थांबतोय, नुसता पळत होता आणि पळता सटकला, तसा पुढं असा पडला. तर गुडघ्याला थोडंसं लागलं. आणि डांबरी रस्ते असल्यामुळे कसं गुडघे लवकर साळतात पडलं की. तर अशा पद्धतीने दोघं बहीण भावंडांची मस्ती चालू आहे. आज ना वेळ घोड्यासारखी पळत होती आणि आज दुपारचा ग्रीन टी घ्यायचंच विसरले. मग 5:30 वाजता चहा घेण्याऐवजी ग्रीन टीच घेतला. म्हटलं चला, वरण भाताचा कुकर लावला, कारण मला केक बनवायचा होता. इथे मी केक बनवते आहे. आणि ही व्हाईट क्रीम आहे ना, मी जस्ट म्हणजे केकला एक सपोर्ट देण्यासाठी फक्त बाहेरच्या साईडने लावलेले आहे. बाकी तुम्ही बघू शकता मी फील काय करते. तर मेल्टेड चॉकलेटची फिलिंग आहे इथे. तर ऑरेंज फ्लेवरची चॉकलेट फिलिंग मी इथे देते. आणि हा केक संपूर्ण तुम्हाला आपल्या फुल व्हिडिओत बघायला मिळेल, तेव्हा तो बघायला विसरू नका. आजसाठी फक्त एवढंच. चला मैत्रिणींनो, भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत बाय.